लवकर लवकर कामं होईल तर तिकडे ड्युटीवरही लवकर जाणं होईल. नाही काय, नाही ते पार्लरवाली वाट पाहिन नाही आली मी तर दुसरी कोणी ठेवून घेईन अजून. नाही आता असं होऊच देत नाही ना मी. मला आता काम करायचं आहे म्हणजे करायचं आहे. कसे 2-3 महिने जरी निघाले तर माझ्याजवळ पैसे होऊन जाते. 7, 14, 21,000 रुपये होते माझ्याजवळ. बापरे, 3 महिन्याचे. 21,000साठी तर मी काही करतो. आता कामच करतो मी. नाही आता घरी राहतच नाही. राजेशजीलाही सांगत नाही, नाहीतरी ती दिवसभर घरी राहत नाही. माझ्या हिशावर जेवढे कामं येते तेवढे कामं करत जाईन आणि पटकन चालली जात जाईन तिच्या घरी. पण मी आता बाईला काय सांगू गड्या? आता बाई तर मला विचारानच कुठं चालली म्हणून. त्याला तर तसंही माझी पसंत नाही बाहेर जाणं. काय सांगू मी त्याला आता? जाऊ दे, माहीतच पडते. आता बाईने नाही म्हटलं म्हणून मी काय करणार नाही काय. एक तर मला याच्यापेक्षा जास्त कोणता जॉब भेटू शकत नाही. जास्त शिक्षण काही आपलं झालं आहे नाही. कशी आपल्याला इथे हाताखाली ठेवून पैसे देऊन तेवढेच तर आपल्याला हातभार होऊन जाते नाही काय? कसं वाटतं बा वैशाली? चांगली लागते तब्येत? नाही तर करणं, आराम करणं. काय रे उठली तू? कोण म्हटलं तुला उठ म्हणून? नाही आता बाई ते कसं तुमच्या पोरानं कोणी कपडे टाकून गेलेले मोठे, ते धुवा लागते म्हटलं. त्याच्यासाठी उठली मी, सांगासाठी. आता कोणाला सांगू म्हटलं? मोहिनीला सांगा तर मोहिनी अजून बावरन म्हटलं मायावर. त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो, तुम्ही सांगता म्हटलं तिला बरोबर. हो सांगा लागेल ना तिला आता धुवून टाक म्हणून. तुला दिसली काय ते काय करून राहिली घरात? तर नाही आता बाई दिसलीच नाही मला. आणि आता बाई मी काय म्हणतो, आता थोडे दिवस मी माझ्या आईच्या घरी चालली जाऊ काय? इथं राहिल्यापेक्षा इथं जर राहिली तर कोणाच्या डोळ्यात येते काम नाही करून राहिली बा म्हणून. थोडे दिवस चालली जातो आरामाले. आम्हाला झालं विचार करायला लागते त्याच्यात. जाय 1-2 महिने थांबती तर कर आराम. बरं आता बाई तसंच करतो मग. येईल नेऊन मागतो, नेऊन द्या म्हणून मला. तशी ही रे दौऱ्यावर राहते. महिनाभर 15 दिवस येतही नाही तिकून. मग मी एकटेच राहून काय करू इथं? तू आईला सांगून द्यायचं पहिले फोन करून. नाही तर मग तू आई घरी राहते नाही राहते आता बाई. मग आई घरीच राहते, आता कुठं जात नाही. तिच्याकडून आता बाहेरचं काही होत नाही. आता ते घरचंच करते, घरीच राहते. बरं ठीक आहे, मग कर विचार कधी जायचंय काय जायचंय, नेऊन मागते आले मग. मोहिनी मोहिनी. काय आता बाई काम करता करता आवाज देता? स्वयंपाक करून राहिली होती ना मी. कुकर लावतो म्हटलं आणि कणिक भिजवून भाजी करून घेतो म्हटलं पटकन. हो तर त्याच्यासाठीच आवाज दिला मी तुले. कायची भाजी करून राहिली? कायची करू आता बाई? वांगे करू काय? वांगे का बेसन? असं करतो, बेसनच करून घेतो आता. फरक पडला काय तुझ्या डोक्यात काही? बेसन करता आता? एवढं मोठं तुरीच्या शेंगा आणल्या तुझ्या सासरीनं, दाणे काढ त्याचे आणि साजरी भाजी कर. दाणे गिने भाजून घे आणि मग आमटी कर त्याची. हे नाही समजत काय तुले? काय याच्या भाज्या करावं नवीन नवीन म्हणून? त्या सासरे बोंबलन ना, एवढं मोठं भाजीचं आणलं म्हणून तरी काय म्हणून बेसन खाऊ घालता म्हणून मला? हाकलून देईन मला आवायात आता घरातून. पण आता बाई दाणे काढायला किती वेळ लागल? मग असं करा, तुम्ही दाणे काढून द्या मला, मी भाजून करून घेतो त्याची भाजी. तू कायसाठी आहे? मला काम सांगून राहिली? सासूला कोण सून काम सांगते हो? तू एवढी हिंमत मला काम सांगून राहिली का? नाही आता बाई तुम्ही हे करून घ्या, आता बाई ते करून घ्या. बरं वैशाली ताई, चला ना आपण दाणे काढून घेऊ. मी कपडे टाकून देतो मशीनमध्ये आणि तुम्ही थोडेसे दाणे काढा. मग आपण स्वयंपाक करून घेऊ दोघी मिळून. चला बरं पटकन. याच्या त्याच्या भरोशावरच पाहिशील काय का स्वतःच्या भरोशावर काही करशील? आता ते चालली तिच्या मायच्या घरी काय तर ते सीन काय तुला करू लागाले? मग तुलाच करावं लागेल ना घरातले कामं. मोहिनी, मी काम तर त्या भाऊजीचे तेवढे कपडे आहे वट दुशीन काय? फक्त मशीनमध्ये नको टाकजो बा. त्याचे कधी कलर मिक्स होते इकडले तिकडे, तर मग भले कल्ला करते ते मला. तर जराशा हाताला धुवून टाकजो तेवढे कपडे. अरे मोहिनी इकडे आहे का तू? तुला कधीच सांगितलं हो? 2 दिवस झाले ते कपडे टाकून ठेवले बा खोलीत. तेवढे कपडे आणि माझ्या बॅगीतला टिफिन काढजो आणि तो धुवून ठेवजो. अरे वहिनी, आज कपडे कोण धुवून राहिलं? कपडे धुवत असाल कोणी तर माझे 2 ड्रेस आहे वहिनी, तेवढे धुवून दे जा ना मला. अरे आणून टाकून दे इकडे, धुते ना. दिवसभर कोणतं काम करते नाही तर ते दिवसभर करतेच काय ते दिवसभर घरी? हो कोणाकोणाचे आहेत आणून टाकून द्या. धुवून टाकते ते मोहिनी. आता ते कपडे धुवायलाच बसून राहिली. आता टाकून द्या मग. मना नजून का धुतले नाही नाही तरी दिवसभर काय करते ते आता घरी? अन मोहिनी, त्या सासऱ्याचे 2-3 धोतरे आहे धुवायचे सदरे, ते धुवून टाकजो. आता बाई हे घरातले काय म्हणतो, पडदे, चादरा, गाद्या गिद्या, उशीच्या खोडा, हे तर असं धुवायचे नाही. लय दिवस झाले धुतले नाही दिवाळीपासून. ते धुवून टाकू काय? एका दिवशी किती कपडे धुशीन मग? आज हे सगळे कपडे धुवून घे, उद्या ते धुजो. रोज धुवून घ्या. ते आपण एकाच दिवशी सारं होईन काय? थोडं धुवा रोजचं. तसं दिवसभर काय करतो तू? बरोबर आहे आता बाई तुमचं. दिवसभर मी करतोच काय? बाकीचे सगळे दिवसभर कामात आहे. तुम्ही तर सगळ्यात कामात आहे. वैशाली ताई काम करून राहिल्या. हे राजेशजी ड्युटीवर जाते, सुमित बापूजी ड्युटीवर जाते, मामाजी वावरात चालले जाते. सगळेजण आपापल्या कामात आहे. परी ड्युटीवर चालली जाते. नाही सगळेच जाते, फक्त मीच आहे एक रिकामी. मग मी दिवसभर करतोच काय घरी? मग आता सांगत जा तुम्ही मला कामं, नाही काय? आता आहे ना मोलकरीने घरात. मग तुम्हाला काय कोणाला कामं करायची गरज आहे? करतो आता बाई मी. कोणते काम आहे ते सांगून द्या मला. काय झालं केलं तर घरातल्याच लोकांचं करून राहिली ना का बाहेरच्या लोकांचं करून राहिली? तेवढं सुनवारीला करायच लागत असते. सून कायसाठी म्हणते मग? आणि ही वैशाली गावाला चालली आता तिच्या माहेरी 2-3 महिन्यासाठी आराम करायला तिच्या आईच्या घरी. तर मग आता तुला सांभाळायला लागेल का नाही घर?
नाही करतो ना ते बाई, काय आहे त्याच्यात करायला? घरातले कामं करावंच लागते आपल्याला. राजेशजी जराशी इकडे यावं, तुमच्यासोबत काम आहे. आता काय म्हणतो मला, मी बाहेर चाललो ना. मित्र येऊन राहिला मला घ्यायला. आज सुट्टीचा दिवस आहे तर जातो आता मित्रासोबत थोडंसं बाहेर. आज कायची सुट्टी आहे तुम्हाला? आणि आज कोण सुट्टी घेतली तुम्ही? आणि मित्रासोबत फिरायला चालले नाही? काहून मी मानानं सुट्टी नाही घेऊ शकत काय? माझी मर्जी. ठीक आहे ना, आता या इकडे, थोडंसं काम आहे तुमच्यासोबत. आता त्याला खोलीत न्यायची काय गरज होती इले? हा, तो चालला होता त्याच्या कामी. अबो अशी ओढू मारते ही, महानची बदमाश आहे ही. काही काम असं नाही त्या बाई तिले. नाही तर कायसाठी म्हटलं असतं की नाही, एवढे मोठे कामं पडले तिच्या अंगावर येऊन, तर काही बोलली नाही आता बाई मोहिनी. नाही बापा, काम सांगाच लागते तिले. तशी दिवसभर काय करते, खुरापात्या करते, ते रिकामी राहिली म्हणजे. त्याच्यापेक्षा कामं कर आणि दिवसभर कर. दिवसभर करत राहिली म्हणजे बरी राहते. काय म्हणता आता, खोलीत कायसाठी बोलावलं ते मला? राजेशजी, सगळेला आपापल्या बायकोची फिकर आहे व. फक्त तुम्हीच कोण मातीचे बनले आहे का? तुम्हाला तुमच्या बायकोची जराशी कदर येत नाही? हा, त्या वहिनी प्रेग्नेंट आहे तर त्याला पा 2-3 महिन्यासाठी आराम करायला सांगते माझ्या घरी. आणि मी नाही आहे काय? माझ्या जीवनी आहे काय? हा, कसे करता हो राजेशजी तुम्ही? मग तू दिवसभर करतच काय घरी? तेवढे कामं तुला भारी होऊन गेले काय? किती कामं आहे असे घरातले? लयच कामं करायला लागते का तुले? हा, सगळ्या गावाचे कामं करायला लावून राहिले का तुले? दिवसभर करतोच काय घरी? फक्त हेच बोलता येते की तुम्हाला तुमच्या बाईले? हा, 4 वेळा म्हटलं आतापर्यंत. दिवसभर करतोच काय घरी? काय करतो म्हणजे घरातले कामं आपोआपच होते काय? का भूत येते करायला? हा, कधी दिसून नाही राहिला ना, काम करून राहिला. म्हणून तर म्हणणं आहे ना, का बाईचे कामं कधीच दिसून पडत नाही. काहून का ते पैसा कमावत नाही. आणि तुम्ही काय कमावून राहिले? पैसा. पैशाच्यानं तुमची किंमत आहे. आणि मी पैसा कमावत नाही तर मला काही किंमतच नाही काय? आणि हे कामं होते घरातले. डब्बा नेता आयता उचलून, कपडे घालता चांगले धुतले, हा, साफसुथरा बिस्तर याच्यावर झोपता चांगले. घर चांगलं साफसूफ पाहिजे तुम्हाला, कचरा नाही पाहिजे, झाडलं पाहिजे, पुसलं पाहिजे, किचन साफ पाहिजे, कपडे धुतले पाहिजे. सगळं हे जे कामं होते हे कोण करून राहिला राजेशजी? हा, कोणी ठेवले का तुम्ही बाई काम करायला? असं तर आहे नाही. मग आता असं करा, एक बाई ठेवून द्या माझ्या हाताखाली, बरोबर तुमचे सगळे कामं होत जाईल वेळच्या वेळेवर. हे करून राहिली तर काय नवलच आहे का तुझ्या? सारे लोकच करते, सगळ्या बाया हेच कामं करून राहिल्या. याच्या व्यतिरिक्त बाईला काहीच कोणते कामं? कोणते कामं करते बाया घरी राहून? दिवसभर घरी राहते आणि मोबाईल पाहते आणि झोपते चांगल्या. हा, पाहिलं बाय तुला काय करतो तू? तो दिवसभर मस्त टर झोपतो आणि मला सांगून राहिली करत जाय आता कामं केले तर काही बिघडत नाही काही. हा, तुमचेही करतो, लोकांचेही करतो नाही. म्हणजे त्याला बायका नाही की तुमच्या भावाईले? त्याचे कामं मीच करतो ना. त्याच्या बायका मस्त आराम करते. हा, चला वैशाली त्याची गोष्ट एक ठीक आहे. ते परी काय झालं तिले? हा, तिचा मोठा कळ येते तुम्हाला. मग मी बोलली तर मग म्हणता मग भले काटे रुतते तुम्हाला नाही. आणि बोलली तर मग म्हणता का मोहिनी खराब आहे, मोहिनी बदमाश आहे. म्हणजे स्वतःच्या बायकोला बदमाश म्हणायचं आणि दुसऱ्याच्या बायकोला चांगलं म्हणायचं. मग कशा चांगल्याने राहीन त्या? हा, मस्त तशाच्या तशा जशा तयार झाल्या तशाच्या तशाच दिसते. कामच करत नाही काही. फक्त तयारी कर ना आणि बस ना. कामं धंदेच कोणते द्यायले? दुसऱ्याला जाईन आताच आयुष्य जाईन का तुझं? हा, स्वतःही करणं काही. तिच्या घरी काय आहे, तिने नाही केलं काम तर तिच्या बापाच्या घरी पैसाच पैसा आहे. हा, हे नाही करशील तू तर एखादी बाई ठेवून दे. तुझ्यात आहे काय धमक बाई ठेवायची एखादी? मयात नाही तर तुमच्यात आहे ना. एक बाई तर ठेवू शकता तुम्ही. दोघा तिघा म्हणून पैसे देऊ शकता काय का बाईचे? हा, नाही तर नाही मग सारा खर्च स्वतःच करता. नाही तर नाही मग माझ्यासाठी काहीच निघत नाही तुमच्याजवळून. मी नाही ठेवत बाई. तू कायसाठी आहे घरी? हा, तुम्ही दोघं तिघी तिघी आहे घरी, कायसाठी आहे ह्या? फक्त काय पाहासाठीच आहे का मला पाहणं फुलं वा म्हणून? अरे कामं धंदे करत जा जराशा. आणि खा चांगलं राहते म्हणते, आई म्हणते हातपाय मोकळे राहते म्हणते. मी बी चालली जातो माझ्या माहेरी आणि येतच नाही तिकडून 4-6 महिने. बस जा मग बोंबलत करता स्वतःचे कामं स्वतः. माहित पडते तुम्हाला कोण खाऊ घालते ऐकतं तर. अव सोडणं ह्या गोष्टी. तुम्ही माहिती तुला भात हाकलते गावाले, तुझ्या माईला आवडतं काय तू जास्त? हा, राहून येते तुले माहित नाही काय? मागं गेली अन मी ते एक फोन नाही केला तुले, तरी आली ना, तटक पळत आली म्हटलं तिथून. माझ्या आईनं मला जायच नाही म्हटलं राजेशजी. मी स्वतः झाली म्हटलं. मला स्वतः पटलं नाही. येऊन गेली, दिवाळी होती समोर. हा, मग सून घरी पाहिजे बा घरची म्हणून मग येऊन गेली होती मी. हा, माझ्या आईनं नाही म्हटलं मला. माझी आई मला आताही म्हणे येऊन जाय म्हणे बाई म्हणे. तिथं म्हणे कामं करायला लागते म्हणे लय मोठे म्हणे. हा, म्हणजे तू याही सांगते वाटतं तुले घरातले कामं नको करत जाऊ, शिकवते वाटतं तुले नाही? तुमच्या मायवानी ढंगरे नाही माझ्या आईच्या अंगात भरले. तुमच्या मायला आहे की हे नको करू रे. हा, बायकोले करायला नको रे. करू नको रे. हा, बायकोले करायला लाव रे. काय होते रे, स्वतःच्या पोरीला बसून ठेव अन सुनीले चांगलं गोळून घे. असं हे तुमच्या मायच्या अंगात ढंगरे आहे. माझ्या मायच्या अंगात थोडी आहे काही. माझी मायने शिकवत अशी. ते तर म्हणते बाई घरचे कामं करायच लागते म्हणते. घरचे कामं केल्या न झिंजत नाही म्हणते. आपण तरी म्हणावं ना आई मायकडून होत नाही, असं कसं होत नाही म्हणते. अशी म्हणते तुमच्या मायवानी आहे काय? स्वतःच्या पोरीले बाई कर्ज नको जास्त कामं, सासूले करायला लावजो, ननदले करायला लावजो. अशी नाही शिकवत मी मला कधी. मग याई कायले शिकवते? हा, राजेशजी काही सांगू नका मला. मी सगळं ऐकलंय म्हटलं कानानं. तुमची आई मायाविषयी तुम्हाला काय काय शिकवते? पैसे नको देऊ रे तिले. कायले पाहिजे पैसे? बायकोले पैसे देत असते काय वापराले? फक्त तुमच्या आईच्या जवळ पैसे द्यायला लागते बाबांना. मामाजी सगळे पैसे आईजवळ आणून देते आणि आपण मागितले. बायकोले कायले पैसे पाहिजे असते? हा, सुनीजवळ पैसे ठेवत असते काय? हे कोणतं सांगायची पद्धत आहे राजेशजी? मलाच बोलता उलटे अजून. हा, तुमच्या बहिणीजवळ जवळ पैसे दिले पाहिजे. फक्त काय सुनीजवळ नाही दिले पाहिजे पोरानं. तिथंच दुखते. आता बाईची दुखते. काऊन तर माहित नाही बा. माझ्याच बाबतीत काऊन दुखते, त्या परीच्या बाबतीत नाही दुखत.
त्या वैशाली ताईच्या बाबतीत नाही दुखत, माझ्याच बाबतीत कोण दुखते? मॅच काय बिघडवलं आहे त्या बाईचं? एवढं तोंड इथं चालवल्यापेक्षा जर कामात हात चालवले का नाही तर माहित आहे माणूस गोडही राहते अन मोकळंही राहते अन कामातल्या कामात डोकसंही राहते आणि चांगलंही म्हणते कोणी. मला काही गरज नाही आहे राजेशजी, मला कोणी चांगलंच म्हटलं पाहिजे म्हणून. आणि चांगलं मनासाठी मी जीव नाही देणार आहे काही. हा, माझी स्वतःची कुर्बानी नाही देणार आहे चांगलं मनासाठी. कारण ह्या जगात किती काही चांगलं केलं का नाही तर कोणी कोणाला चांगलं नाही म्हणत म्हटलं. चांगलं करणाऱ्यालेच लाथा मारते लोक, आणि जो वाईट करत असेल का नाही त्याला बोलतही नाही म्हटलं. चांगलं करून राहिला म्हणते तू म्हणते, असं म्हणते. सारे लोकांचे शब्द आहे म्हटलं, हे सारे लोक असेच म्हणते. आता तुम्हाला काय माहित आहे? तुम्हाला तर फक्त तुमची माय काय शिकवते का नाही, कान भरते तुमचे मायाविषयी, तेवढंच याद राहते फक्त. बाकीचं जास्तीचं काहीच नाही समजत तुम्हाला, दुनियादारी काहीच नाही समजत तुम्हाला. तुझ्यासोबत बहस करणं म्हणजे काही कामाची गोष्ट नाही. आम्ही करतोय नाही, मी चाललो आता. जा खरी, पण मग एक गोष्ट ऐकून जा. मी काय सांगतो, आजपासून मी चालली कामावर. काय तर मला मनाची गरज नाही आहे. मी घरचे कामं जेवढे झाले तेवढे करतो, बाकीचे ज्याचे कामं त्यानं करत बसा. मला काही नोकर नाही ठेवलाय तुम्ही कामं करायला. तुमच्या भावाचे कपडे धुवाले हा, मी धुवत नाही. मोहिनी आहे म्हटलं मी, मायावर नका रॉब दाखव जा. भावाचे कपडे धुईन, याचे कपडे धुईन, मी फक्त मामाजीचे कपडे धुवन. आता बाईचे मामाजीचे कपडे याच्यावर माझा अधिकार आहे, ते धुवून मी सगळंच करून द्यायचं. तुमच्या भावाचे आणि तुमच्या भावाच्या बायकाचं नाही करत म्हटलं. हाय त्याला बायका करायला करत बसन त्या, नाही तर ठेवून स्वतःसाठी बाई. कोण्या कामावर चालली तू? कोण ठेवते तुला कामावर? काम करायसाठी म्हटलं माणूस शिकलं पाहिजे आणि त्याला बुद्धीही पाहिजे. तुमच्यापेक्षा जास्तच बुद्धी आहे राजेशजी मला. पहा मी कशी करून दाखवतो म्हटलं, करूनही दाखवतो आणि पैसे कमावूनही दाखवतो म्हटलं. माणसापेक्षा बुद्धी जास्तच असते बाईले. बाया असंच नाही एवढं मोठं घर चालवत. तुम्ही काय फक्त 3 पैसे कमावून आणता घरात, तेवढ्यातच तुम्हाला भल्लं गर्व येते. आम्ही काय आहे ना काही नाही. इगो जागा होते तुमचा माणसाचा, आणि बाईचा इगो कधीच जागा होत नाही. बाई म्हटलं माणसापेक्षा जास्त काम करते, घरातले करते, बाहेरचंही करते, लेकराईले पाहिजे आणि सगळंच करते म्हटलं. तरी म्हटलं ते स्वतःला इगो नाही आणत म्हटलं. आणि माणसाला तर थोड्याशा गोष्टीचा इगो येऊन जाते. राजेशजी तुमचे विचारच खराब आहे मेन म्हणजे. आणि हे सगळे विचार तुमच्या डोक्यात तुमच्या आईने भरून ठेवले आहे का नाही. माणूसच मोठा, बाई लहान, असं तसं. हो, तुमच्यापेक्षा त्या आता बाईपेक्षा मामाजी पुरले. मामाजीचे विचार चांगले आहे म्हटलं. आणि मामाजीनं काय म्हटलं होतं तुम्हाला आठवते काय? का 5,000 रुपये देत जाय म्हणून मोहिनीले. सांगतो ना मी मामाजीला आज दिलेच नाही म्हणून. आता कसे पैते ना, बात पैते. आपण काही बोललं ना बातच जीवावर येते त्याच्या. मायविषयी तर बोलूच नको म्हणते काही. चल ठीक आहे, आम्ही बोलत आहे म्हणा मायविषयी. तुमची माय तशी आमची माय, पण माहिती आहे का राजेशजी जरा जास्तच करते. आणि आता पाय सारे ना माझ्या अंगावर कपडे टाकून दिले. धुतो काही मी एकाचे कपडे धुवत नाही, राजेशजीचे मामाजीचे बस एवढेच कपडे धुतो मी आता. आणि स्वतःचे आता हे लोक करत बसण्याचं स्वतःचं काम जरुरी नाही मला मॅच केलं पाहिजे म्हणून. मस्त कुकर झाला असं नाही, आता बंद करतो, पोळ्या टाकतो, भाजी करतो पटकन आणि पटकन जातो ड्युटीवर. नाही तर तिने दुसरी बाई ठेवून घेतली म्हणजे मग मला पैसे जे भेटायचे ते भेटणार नाही. हो, पुरे कपडे धुतले का अर्धेच धुतले काय? ते मशीनमध्येच लावले वाटते. नाही मशीनमध्ये नाही लावतं काय करू? एवढ्याले कपडे हाताने धुणं होते का माझ्याकडून? हा, तुम्हाला दुसऱ्याचीच कदर आहे का? फक्त माही कदरच नाही का काही? आणि त्या सुमितचे कपडे व त्याचे तर कपडे आहेच नाही. तर सुमितचे परीचे आता बाई मी काही ठिकाणी घेतलाय त्याचे कपडे धुवायचे. हा, तिचे धडधाकड आहे ते, 2 हात आहे तिले देवान दिले, धुवून ते तिच्या 2 हातानं. मला काही गरज आहे का तिच्या नवऱ्याची तिचे कपडे धुवायची? किती रस करतो व मोहिनी. करून घेतलं 2-4 कपडे धुतले तर कायच बिघडते? हा, करून घ्या, घर होय आपलं शेवटी. हा, तिचं काय ना आपलं काय वाटलं गेलंय काय? मग उद्या जरूरत पडली तर ते करणार नाही का तुया? आता बाई हे कमाया कधीच काही करत नाही, एक लक्षात ठेवजा तुम्ही. स्वतःच नाही करत ते तर माय करते काय? तिच्याकडून काम तरी होते काय करणं? जो माय करण मीच त्याचं करण. हे वैशाली ताई ऐकून होत नाही. तरी मी धुवून घेतले त्याच्या इच्छे भाऊजीचे कपडे, मामाजीचे धुतले. तुमचे असं तर सांगा मला, मी त्याचे काऊन धुवू बा? मी नाही धुवत त्याचे कपडे, धुवत बसन ते त्याच्या हातानं. मग आता त्याची एकट्याचेच तर राहिले होते, तेवढ्यानं काय बिघडलं असतं? अजून बिघडन तो, अजून म्हणून पाय अशी आहे म्हणून वहिनी. म्हणून म्हटलं आता बाई मला कोण चांगलं म्हणते नाही तर घरात? मला घरात कोणीच चांगलं म्हणत नाही, आणि चांगलं कोणी पाहतही नाही. मी काम केलं तरी मला तसंच म्हणते, नाही केलं तरी तसंच म्हणते. त्याच्यापेक्षा मी नाही केलं ते पुरते ना मला. तुम्ही आता आलं जाऊ द्या, मला जायला लागते आता बाहेर. चाले माय काम आता बाई. स्वयंपाकही झाला, तुम्ही आता जेवून घे जा वाढून. मी चालली आता बाहेर. बाहेर कुठे चालली आहे आता? ये रोज 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 बाहेर चालली आहे, काय विषय आहे? रोजच्या रोज कायसाठी चालली आहे बाहेर? राजेशला सांगा लागन आता. काही ले पाय बाबू बरोबर हातातली निष्ठून राहिली. बरं हे निष्ठून जाईन ते हातातले, मग बमलत बसजो. आईले म्हटलं होतं, आई मी जात नाही म्हटलं, तरी मग आईने मला जबरदस्ती पाठवलं इथं. हे जुलमी लोक आहे बरं, जुलम करते मायावर. यायला समजतच कसं नाही, माय आईले माय बाबाले भावाईले काही समजत नाही. जबरदस्ती पाठवलं मला इथं. आता काय शेवटी झालं, मारलंच मला शेवटी. स्वतःच्या मायावरच भरोसा ठेवते, काय करू आता? आता कायले पिशी लढून राहिली? पहिले तर मोठं हे केलं. अहो तुला मी पहिले सांगितलं का माया पोराचा भरोसा फक्त मायावर आहे, कोणावर नाहीये. ते ऐकलं काय? नाही मायाच मनानं चालते ते, मायाच मनानं करते ते. माया नाताच्या यानं बोलावलं खरं तुला इथं आम्ही, नाही तर आम्ही कायले बोलावत होतो? तुला तिथंच राहू दिली असती सळत, रात बसते माहेरात, करत बस तिचे कामं, सावडत बस. पण आता बाई तुम्हाला कायच भेटते असं करून? मी कोणतं वाईट वागून राहिली तुमच्यासोबत? तुमचं सगळं करतो ना, तुम्ही जागेवर बसल्या राहता.
दुखते दुखते करून पाय नाही चालत, असं नाही तसं नाही, तरी मी तुमचं करून राहिली. घरातलं सगळं करतो, तरी तुम्ही अशा कोण करता, मला मार खायला लावता पोराजवळून. अवा तू सून होय सून, सुनीला कसा लाड करू मी? सुनीचा जर लाड करत सून तर माझ्या डोक्यावरून बसल ना, म्हणून तुला लाड नाही करत मी जास्त. पण मी तर तुमच्यासोबत चांगली वागतो ना, मी तर तुमचं सगळं करतो. मग तर माझ्यासोबत चांगले वागत जा ना ते बाई तुम्ही. मी तर काहीच तुमचं वाईट नाही करत. काय करू मग? लोणचं टाकू काय मी आता चांगली वागतो माझ्यासोबत तर? हा वागत असन चांगली, मग काय तुला डोक्यावर घेऊन नाचू काय मी? आता बंद करतोय, झालं असं नाटक पिशी पिशी बोमलणं. आता घरातले कामाईले लाग, कोण करन ते काम? जा, एवढाले भांडे कपडे पडले राहते आणि ते होऊन नाही राहिलं ते आपण. आता बाई तिथून यायच्या पहिले तुमचं पोरगं आलं होतं ना मला घ्यायला, तर काय म्हणे, बाई आहे म्हणे कामवाली म्हणे, हा तुला काही जास्त काम करायची गरज नाही आहे म्हणे. तर म्हणूनच मी आली. मी म्हटलं चल आपल्याला जास्त करा नाही लागत, म्हटलं लेकरावर लक्ष देणं होते, म्हटलं आता बाईचं करून घेऊ म्हटलं. तर आता इथं आली तर बाईच नाही आहे. पैसे त्या मायच्या घरून नंतर काय द्यायला त्या बैले कामवाल्या? हा एवढे पैसे आहे का आमच्याजवळ कामवाल्या बैले द्यावा मी? हा आहे काय? आणि तू काय करशील घरी आयतच बसून खाशील काय? मग आई कायले दिन आता बाई, ते तर तुम्हालाच द्यायला लागेल ना, घर तुमचं काम तुमचे. लय जरा चुरू चुरू जीभ चालते व तुही, लय चालते. तू जीभच उडायला लागत त्याला एखाद्या दिवशी. कशी तू एवढी बोलतच तर बरोबर तुला करायला लावतो थंड. आता त्याला थांब, सांगाच लागते त्याला आता. हा लय जरा हे करून राहिली. आज काही ना काही नाटक अजून करायच लागेल नवीन. पडली असं तसं, हिनं काहीच केलं नाही, जीव घातला नाही, उपाशी ठेवलं. काही ना काही करायच लागल. हिला कसं चैनीला बसू देतो काय मी? सासू आहे मी, सासू आहे तर सासू सारखीच वागन म्हटलं. सासू माय बनत नाही ना, तर सासू सासूच राहते म्हटलं. काय दिसते काय माय नवऱ्याला हिची गुण? मैयाई चांगलीच आहे म्हणते, मैयाई चांगलीच आहे म्हणते. आता करू तर काय करू मी? अन ही घरातच राहते, कुठं जात नाही येत नाही. पाय कशी घरात फिरते ना, सगळे जण पाहिजे इले. तर फिरते इकडली तिकडे इकडे. घरातलं खाऊन घेते, पिऊन घेते आणि अजून जाऊन झोपून जाते. पोरगा आलं का? पोरातली तर काही दिसतच नाही, पोरगा तर आंधळच झालाय बिलकुल. हा चल ठीक आहे, करायला पाहिजे, पण एवढं काय? बायकोवर 1% भरोसा नाही ठेवायला पाहिजे. मायवर पुरा 100%, 99 पैकी 100 पैकी 99 आईवर ठेवला तरी 1% बायकोवर ठेवलाच पाहिजे. तेव्हाच तर दुनियादारी चालन ना. अशानं तर सगळ्याची घर तुटून जाईल. मग माहीच कर्म हे म्या जे केले तेच आता भरा लागून राहिले मले. हा तिथं आईचे कानं भरो, वहिनीले काही काही ऐकवायला लावो, भावाचे कान भरो, मग तो त्याच्या बायकोले काही बोले. मग झालं ना शेवटी मोहिनी वहिनीचा बदलाच निघून राहिला इथं माया पुरा. शेवटी मोहिनी वहिनीचाच बदला पूर्ण झाला आज, असं म्हटलं तरी चालते. आणि आज माझ्यासोबत असं घडून राहिलं तर मला वाईट वाटून राहिलं. जसं बी पेरलं तसंच झाड उगवण कधी, आणि तेच फळ लागन तिथं. दुसरं कसं होणार आहे नाही काय? आता काय करू बाबा मी, काय करू? आता ह्या माणसाचे डोळे उघडायसाठी तरी काय करू? आईले जर सांगून ताई माझ्यावर भरोसा करणार नाही, म्हणू कोणाले? आता मला असं वाटून राहिलं मोहिनी वहिनी सोबतच बोला या बाबतीत. कारण की त्या जे करू शकते ते कोणीच नाही करू शकणार. बरोबर डोळे उघडवायसाठी त्याच्यावर भरपूर तरीके असते. एक ना एक तरीका तर त्या नक्कीच मला सांगनच, आणि मला बरं करूनच देईन. मी आता लय वाईट केलं त्याच्यासोबत. कोण्या तोंडानं बोलू आता मला थोडी विचार येऊन राहिला, पण बोला लागनच. तेव्हाच तर काय म्हणते, काही ना काही होईन समजा. नाही तर बस असंच राहा लागन मला. तर आता फोनच लावतो आता मोहिनी वहिनीले. इकडच्याच रस्त्यानं जातो आता, नाही तर मग इकडून शॉर्टकटही पडते म्हणा. नाही त्या काकू बसल्याच राहते तिथं, पुष्पा काकू, सुमन काकू. काम धंदेच नाही येते कोणते, उठल्या का बसल्या दरवाजात, मग याले त्याला टोकतच राहते. कसं माझा पहिलाच दिवस आहे कामाचा, कुठं चालली हो कायले चालली हो, नसत्याच्या आम्हाला पंचायता करत राहते त्या. काम धंद्यात कोणते येते? पण आता कामावर जायच्या पहिले माझ्या सगळ्या बहिणी भावाचे धन्यवाद करायला लागेल ना मला. आपण म्हटलं होतं ना कालच्या व्हिडिओ, आज आपण नावं घेऊ म्हणून. आता आपण सगळ्याची नावं घेऊ बा. पण आता जर कोणी राहिलं सुईलं असेल तर त्यानं मला माफ करून दे जा, आपली बहीण समजून. नाराज नका होत जो मोहिनीवर. मोहिनीला कशा आहे, जेवढा कमेंट तुम्ही टाकता तेवढ्याची नावं मोहिनी आवर्जून घेते. चला मग आपण सुरुवात करू. रंजना इंगोले ताई, खूप खूप धन्यवाद तुमचे. सीमा बारसाकडे ताई, चंदा उमरकर ताई संग्रामपूर, रमेश राऊत, वैशाली अँथोनी, सुरेखा बांटे, मनीषा चावरे, मंदा सतंगे नागपूर, अपर्णा शर्मा ताई, शीतल चव्हाण ताई, लता गोरे ताई, लता चौधरी ताई, प्रज्ञा कुलकर्णी ताई, अर्चना पारवळे ताई, भारती वाघमारे ताई, दिया मेश्राम ताई, सोनाली ठाकरे ताई, एंजल सोनू ट्विन ताई, सीमा पाटील, कविता चुनरकर, दीपा विधाते, कुंदानी नावे, नंदा अंबागडे पारडी, शैला सावंत, शुभदा गोठणकर, डोंबिवली वेस्ट मुंबई, हितेश डहाके, मिस बुले, सीमा बडे, निलिमा राजूरकर, सुषमा शहा अमळनेर, दीपिका ढमडेरे पुणे, ममता जैन गोरेघाट एमपी, प्रतिभा पिकले, कुशल कन्नक्के, ललिता भरडे, दिगू बेंदरकर, रश्मी दळवी, अस्मिता नलावडे, सुजाता डेरे, पूजा महाजन, निर्मला रघुवंशी, मीना गुंडाने, सुषमा गुल्लाने आणि वसुंधरा ठाकरे. ताई तुमचे खूप 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 धन्यवाद. जेवढे ताई माझे व्हिडिओ बघतात त्यांचे खूप धन्यवाद, ज्या कमेंट करतात त्यांचे पण धन्यवाद, आणि जे न चुकता म्हणजे चुकून राहिले असतील त्यांचे पण खूप धन्यवाद.
आणि असेच मोहिनीला सपोर्ट करत जा, मोहिनीचे व्हिडिओ बघत जा. आणि मोहिनीचा जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली ते पण बघत जा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाते. तरी पण आता मोहिनीला रजा द्या आणि मोहिनीला बेस्ट ऑफ लक द्या. मोहिनीचा पहिलाच दिवस आहे आज कामावरचा, नाही काय? चांगलं काम झालं पाहिजे बा, पगारही वाढला पाहिजे. 2-3 महिने कशी काम करेल मोहिनी तर पैसे येऊन जाईल. मोहिनीची कंडिशन तर तुम्हाला माहीतच झाली आता कशी आहे काय आहे तर, नाही काय? चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. सबस्क्राईब केलं की तुम्हाला नोटिफिकेशनच येते आपल्या व्हिडिओचं, तेव्हाच तुम्हाला रोज व्हिडिओ पाहायला मिळते. तर मग पाहत जा तुम्ही रोज व्हिडिओ मोहिनीचे आणि मोहिनीला सपोर्ट करत जा. आणि तुमच्याजवळ जर हाईप असले ना हाईप द्यायला विसरू नका प्लीज. मोहिनीची एवढी रिक्वेस्ट आहे बा तुम्हाला. चला मग भेटू आपण उद्या.